सर्वांना नमस्कार। आज आपण हॉलीलँडचा लार्क M2 हा माईक आपण मागवलेला आहे। चला तर मग आपण याचं अनबॉक्सिंग करूया। सर्वांना नमस्कार। आज आपण हॉलीलँडचा लार्क M2 हा माईक आपण मागवलेला आहे। चला तर मग आपण याचं अनबॉक्सिंग करूया। तर हे झालेलं आहे अनबॉक्सिंग। तर आपण पाहू शकता यामध्ये वरती एक मॅन्युअल वगैरे दिलेले आहे सर्व। यासोबत जी ॲक्सेसरीज आलेली आहे ते यामध्ये दिले पॅकिंग लिस्टमध्ये आहे। रिसिव्हर आहे, त्याच्यानंतर चार्जिंग केस आहे, USB आहे, क्लिप देण्यात आलेले आहे, पाऊच आहे, विंडस्क्रीन देण्यात आले आहे, क्लिप मॅग्नेट देखील यामध्ये देण्यात आले आहे। आपण नंतर पाहूयात यामध्ये आणखीन काय काय आहे पाहूया। मेनली मॅन्युअल देण्यात आलेलं आहे। हॉलीलँड लार्क M2 क्विक गाईड असं देण्यात आलेलं आहे। मॅन्युअल आहे सर्व, हे पण सर्व गायडन्स दिलेलं आहे आणि यासोबतच दिलेलं आहे यावरती स्टिकर देण्यात आलेले आहे। आपण नंतर पाहूयात हे स्टिकर कुठं बसवता येते। आणि यामध्ये मेनली आपण पाहू शकतो मेन बॉक्स आहे। हा पाहू शकता हॉलीलँडचा केस आहे। पाठीमागे या ठिकाणी चार्जिंग देखील आपण करू शकतो। आणि आपण याला उघडूयात। ओहो, या ठिकाणी पाहू शकतो आपण दोन माईक आहेत आणि एक रिसिव्हर देण्यात आलेला आहे। रिसिव्हर C टाईप आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हॉलीलँडचं मार्किंग देखील देण्यात आलेलं आहे आणि सोबतच माईक जे आहे शकतो त्या टाईपचा आहे आणि याला पाठीमागे मॅग्नेट देखील आहे। आपण पाहू शकतो हा जवळपास आपल्या जे हा 2चा बंद आहे पैसे या साईज इतकाच हा माईक आहे। तर आपण पाहू शकता याच्यामध्ये आणखीन काय काय आहे। एक पाऊच देण्यात आलेला आहे आणि यावरती देखील यांची मार्किंग देण्यात आलेली आहे। हॉलीलँड आहे, मेड टू इन्स्पायर असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पाहूयात पाऊच मध्ये काय आहे। पाऊच मध्ये आपल्याला एक चार्जिंग केस चार्जिंगसाठी केबल देण्यात आलेला आहे। क्लिप मॅग्नेट आहेत आपल्या माईकला बसवण्यासाठी। हे हॉलीलँड कंपनीचे मार्किंग असलेले आपल्याला क्लिप देण्यात आले आहे। आणखीन मॅग्नेट आहे, हे खूप स्ट्रॉंग मॅग्नेट आहे आणि हे जे आहे हे आपल्याला गळ्यामध्ये अडकवण्यासाठी हे लॉकेट टाईप मॅग्नेट देण्यात आलेले आहे। 2 आहेत। आणि हे 2 देण्यात आलेले आहे। हे विंड शिल्ड आहे। विंड आपल्याला म्हणजे वाऱ्याचा आवाज येऊ नये यासाठी आपल्याला हे वापरता येते, माईकवरती लावता येते। हे एक आहे आणि हे एक आहे। तर बस यामध्ये एवढं साहित्य आपल्याला आलेलं आहे। यामध्ये आपण पाहू शकतो 2 गळ्यातील हे मॅग्नेट आहेत। त्यानंतर क्लिप मॅग्नेट देखील या ठिकाणी 2 देण्यात आलेले आहेत। आणि हा केस आहे, यामध्ये रिसिव्हर आणि माईक आहे। मॅग्नेट बघू शकता किती स्ट्रॉंगली मॅग्नेट चिकटत आहे। आणि हे स्टिकर दिलेले आहेत। हे स्टिकर जे आहे ते आपल्याला या माईक वरती आपल्याला चिकटवता येते। आपण पाहू शकता हा जो आहे विदाउट माईकचा आवाज आहे। सराउंडिंग रस्ता आहे, रस्त्यावरती जाणारे वाहन वगैरे याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो। आणि हे जे आहे हॉलीलँड लार्क M2 असं या माईकचं नाव आहे। त्यामध्ये आपण केसमध्ये हे चार्जिंगमध्ये आहे। केस जे आहे हे चार्जिंगसाठी वापरलं जातं आणि सध्या चार्जिंग चालू आहे। आणि याच्या खाली इंडिकेटर दिलेलं आहे। हे चार्जिंग किती % झालेलं आहे, 1 2 3 4 फुल चार्जिंग आहे सध्या। यामध्ये लाल लाईट दाखवते। यामध्ये माईक जे आहे ते माईक आता सध्या चार्जिंग होत आहे। ज्यावेळेस आपण यातून काढू ते ऑन होतं। तर आपण आता पाहूया या मेन साऊंडचा आवाज आपल्याला कसा आहे। चला तर बघूया।
तर आपण पाहू शकतो मित्र हो, हा माईक आहे आणि माईक वरती या ठिकाणी आपल्याला ब्लू लाईट ऑन आहे. हा माईक ऑन आहे, हा नॉर्मल आवाज आहे आणि याच्या बाजूलाच या ठिकाणी बंद करण्याचं किंवा ऑन करण्याचं ऑन ऑफचं खटका देण्यात आलेला आहे. आणि यालाच जर आपण आता हे सध्या जे आहे ते ब्लू लाईट आहे, तर याला समजा आपण एक वेळेस प्रेस केलं परत हे ग्रीन आपल्याला इंडिकेटर दाखवतं. ग्रीन म्हणजे काय आहे तर अँटी नॉईज कॅन्सलेशन. आपल्याला आवाजामध्ये आता फरक जाणवतच असेल की आजूबाजूचे इतकी वेळ जे आवाज येत होता आता आवाज येत नसेल, तर हे अँटी नॉईज कॅन्सलेशन यामध्ये खूप छान असं फंक्शन दिलेलं आहे. आपण पाहू शकता आवाजाची क्लिअरिटी देखील यापेक्षा या अगोदर जे तुम्ही आवाज ऐकत होता ते नॉर्मलवरती होतं आणि हे जे आहे आता ह्या माईकवरती आहे. आणि याला मेनली मॅग्नेट दिलेलं आहे. मॅग्नेट एवढं स्ट्रॉंग आहे की पहा निघायला पण खूप थोडंसं जरा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं आहे. ही मॅग्नेट चिप आहे आणि याच्या पाठीमागे मॅग्नेट लावलेलं आहे. दोन्ही साईडलाही आपल्याला ह्या हॉलीलँडचं आपल्याला ब्रँडिंग दिसतं. आपल्याला जर बसवायचं असेल तर आपण समजा की आपल्या शर्टला जर बसवायचं आहे तर समजा माईक जर आपल्याला दाखवायचा नसेल तर आपण या पद्धतीनं या ठिकाणी लावू शकतो. आणि आपण आता जो आवाज पाहत आहात याच माईकमधून आपल्याला हा आवाज येत आहे. तर कसा येत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ह्या माईकला आपण या ठिकाणी एक स्टिकर देण्यात आलेले आहे. तर स्टिकर जर तुम्हाला या ब्रँडिंगचं जर नाव नको आहे तर आपल्याला कोणतंही या ठिकाणी खूप सारे असे स्टिकर दिलेले आहेत. म्हणजे स्टिकर देखील लावू शकता. तुम्ही पाहू शकता एवढं सामग्री यासोबत आलेली आहे. तर आपण माईक टेस्टिंग आता पाहत आहोत. म्हणजे खूप लांबवरचं देखील आपल्याला आवाज जो आहे जवळपास याची 1000 अशी एवढी रेंज आपल्याला 1000 फूट जी आहे याची रेंज आपल्याला पाहायला भेटते. खूप स्ट्रॉंग असं याची नॉईस आहे.